नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 6वीचा प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासत आहोत. आपण पहिले 3 प्रकरणं अभ्यासली आहेत. भारतीय उपखंड आणि इतिहासाची साधने, हडप्पा संस्कृती. आज आपण पुढील प्रकरणे अभ्यासणार आहोत. बघा, भारतीय उपखंड आणि इतिहासमध्ये आपण बघितलेले आहे की भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये, त्यामध्ये 6 भूप्रदेश आपण बघितलेले आहे. हिमालय, सिंधू, गंगा, ब्रह्मा नद्यांचा मैदानी प्रदेश, थरचे वाळवंट, दख्खनचे पठार, समुद्रकिनाऱ्याचे प्रदेश, समुद्रातील बेटे हे बघितलेलं आहे. नंतर पुन्हा या नकाशाची व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. दक्षिण आशियामध्ये कोणकोणते देश समावेश होतो व कोणकोणते देश आपल्या भारतीय उपखंडाचा हिस्सा नाही, तरीही ते महत्त्वाचे आहे, हे पण बघितलेलं आहे. इतिहासाची साधने बघितली. इतिहासाची 3 साधने आहे: भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. हा चार्ट तुम्ही व्यवस्थित अभ्यासा. त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये याच्याविषयी माहिती सांगितलेली आहे. नंतर प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने आपण बघितलेली आहे. नंतर हडप्पा संस्कृतीचा शोध उत्खनन केव्हा झाले? 1921 पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन सुरू झाले, म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती म्हणतात. हडप्पाच्या दक्षिणेला 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहनजोदडो येथे उत्खनन झालेले आहे. याच्या हडप्पा आणि मोहनजोदडोमध्ये बहुतेक साम्य आहे. तुम्ही बघू शकता, इथे मोहनजोदडो आहे आणि इथे हडप्पा आहे. याच्यामध्ये 650 किलोमीटर अंतर आहे. त्याचप्रमाणे इतरही या नकाशामध्ये दाखवलेले इतरही ठिकाण महत्त्वाचे आहे. बरेचदा परीक्षेमध्ये विचारले जाते. दायमाबाद महाराष्ट्रात आहे. त्याचप्रमाणे गुजरातमधले हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. लोथल कुठे आहे, तेथे काय मिळालेलं आहे? लोथलला गोदी मिळालेली आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे मृदा जे आहे ते कोणत्या आकाराचे आहे? स्टेलाटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात होत्या. नंतर महास्नानगृहाची माहिती आहे की त्याच्यामध्ये एक मोहनजोदडो इथे एक स्नानगृह सापडलेले आहे. हे ठिकाण लक्षात ठेवा की कुठे स्नानगृह सापडलेले आहे, ते मोहनजोदडो येथे. नंतर त्याची स्नानकुंड जवळजवळ 200 खोली बघितलेली आहे. 2.5 मीटर खोली आहे. लांबी 12 मीटर आहे आणि रुंदी काय आहे तर 7 मीटर आहे. नंतर लोकजीवन, तेथील लोक कशा प्रकारचे कापड घालत होते, त्याचप्रमाणे कोणते पिकं घेत होते. व्यापार कुठपर्यंत होता तर इजिप्तपर्यंत काय होता, हडप्पा संस्कृतीचा व्यापार चालत होता. घासाची कारणे बघितलेली आहे. आणि आता वैदिक संस्कृती आपण बघणार आहोत. बघा, वैदिक संस्कृतीमध्ये काय सांगितलेले आहे? वैदिक वाङ्मय, कुटुंब व्यवस्था आणि दैनिक जीवन, शेती, पशुपालन आणि आर्थिक सामाजिक जीवन सांगितले, आणि धर्मकल्पना व शासन व्यवस्था इत्यादी बघणार आहोत. वैदिक वाङ्मय, वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती. पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय. वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. वेदाची निर्मिती अनेक ऋषींनी केली. वेदातील काही सूक्ते स्त्रियांनीही स्फुरलेली आहे. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती. भाषा माहिती पाहिजे आपल्याला. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती. वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे. ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ कोणता आहे तर ऋग्वेद मानला जातो. तो काव्यरूप आहे. पुन्हा तो काय आहे? काव्यरूप आहे, पद्यरूप आहे. ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहे. एकूण किती वेद आहे तर 4 वेद आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. संहिता कशाला म्हणतात तर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहे. या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. विद म्हणजे जाणणे. विद म्हणजे काय तर जाणणे. त्यापासून वेद ही संज्ञा तयार झालेली आहे.
तिचा अर्थ ज्ञान असा होतो. मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले जाते. वेदांना श्रुती असे सुद्धा म्हणतात. वेदांना श्रुती असे सुद्धा म्हणतात आणि या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असे सुद्धा म्हणतात. हाही मुद्दे नोट करून घ्या. ऋग्वेद संहिता. ऋग्वेद संहिता काय आहे? ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. आता ऋग्वेद संहिता काय आहे? तर ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात. अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात. ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहे. यजुर्वेद संहिता. यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र. आता आपल्याला लक्ष द्यायचं आहे की यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. आपल्याला प्रश्न येऊ शकतो, यज्ञात म्हटले जाणारे मंत्र कोणत्या वेदात आहे? तर आपल्याला लक्षात आले पाहिजे की यजुर्वेद संहितेमध्ये आहे. यज्ञविधीसाठी कोणत्या मंत्राचे पठण केव्हा कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेत आहे. पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले मंत्रांचे स्पष्टीकरण या संहितेची रचना आहे. माहीत आहे का तुम्हाला? मध्ये बघूया. काही सूक्तांचा मराठी भाषेत अर्थ. हे देवा खूप पाऊस पाड, आमच्या शेतात भरपूर पीक दे, आमच्या मुलाबाळांना भरपूर दूध दुभते दे, गायी आमच्या घरी येवोत, आमच्या गोठ्यात त्या आनंदाने राहोत, त्यांना पुष्कळ वासरे होत. लोक हो चला उठा, उशेच्या आगमनाबरोबरच अंधार नाहीसा झाला आणि प्रकाशाचे आगमन होत आहे. उशेने सर्व विश्वाला जागे केले आहेत, आपण आपापले उद्योग करूया. ही काय आहे? तर काही सूक्तांच्या मराठी भाषेतील अर्थ आहे. सामवेद संहिता आपण बघणार आहोत. सामवेद. काही यज्ञविधीसाठी तालासुरात मंत्र गायन केले जाई, ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केले जाते. यज्ञविधीच्या वेळी तालासुरात मंत्र गायन करण्यासाठी ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेदामध्ये सांगितलेले आहे. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. बघा, 21 जूनला जागतिक संगीत दिन साजरा केला गेलेला आहे. जागतिक योग दिन साजरा केलेला गेलेला. आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा की संगीताचे महत्त्व काय आहे, तो कोणत्या देशामध्ये पहिल्यांदा साजरा केलेला आहे, तो कधी साजरा केला गेलेला आहे याची डिटेल माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. अथर्ववेद संहिता. अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषीचे नाव देण्यात आलेले. अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषीचे नाव देण्यात आले. अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आहे. बघा, आपण पुन्हा बघूया ऋग्वेदामध्ये काय सांगितलेले आहे. तर देवांची स्तुती करण्यासाठी तयार केलेले काव्य आहे. यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. यज्ञविधीसाठी कोणते मंत्रांचे पठण केव्हा व कसे करावे याचे मार्गदर्शन यजुर्वेदामध्ये आहे. सामवेदामध्ये काय केलेले आहे, तर मंत्र गायन कसे केले जावे, त्या कसे करावे याचे मार्गदर्शन सांगितले आहे. अथर्ववेदामध्ये दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते. आयुष्यात येणाऱ्या संकटांवर, दुखण्यांवर करण्याचे उपाय त्यात सांगितलेले आहेत. तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहिती त्यात दिलेली आहे. राजाने राज्य कसे करावे याचेही मार्गदर्शन त्याच्यामध्ये केलेले आहे. साहित्याच्या रचनेनंतर ब्राह्मण्य ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली. त्याचाही समावेश वेदवाङ्मयात होतो. आता ब्राह्मण्य ग्रंथ बघूया आपण. यज्ञविधीसाठी वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण्य ग्रंथ म्हणतात. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण्य ग्रंथ आहे. आरण्यके. अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन म्हणजे आरण्यके होय. अरण्यात जाऊन एकाग्रतेने केलेले चिंतन म्हणजे आरण्यके होय. या ग्रंथामध्ये मांडलेले आहे. यज्ञविधीसाठी पार पडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी घेतलेली दिसते. उपनिषदी बघणारा. उपनिषदी म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. अर्थ लक्षात घ्या. उपनिषदे म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. आपण वर्गातील उदाहरणार्थ घ्यायला गेलं तर आपण वर्गातील
विद्यार्थी जेव्हा शिक्षक शिकवतात ते पण उदाहरण आपण घेऊ शकतो. जन्म मृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाही. अशा गहन प्रश्नावर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे. 4 वेद, ब्राह्मण्य ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे 1500 वर्षाचा कालावधी लागला. त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले. त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे महत्त्वाचे साधन आहे. आता वैदिक संस्कृतीतील कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन कसे होते हे आपण बघणार आहोत. वेद काळात एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख म्हणजे गृहपती असे. कर्ता पुरुषाला गृहपती असे म्हणत. गृहपतीच्या परिवारात त्याचे वृद्ध मातापिता, त्याचे लहान भाऊ आणि त्या भावाचे परिवार, त्याची पत्नी आणि मुले, एकूणच काय यांची संयुक्त कुटुंब पद्धती होती. त्यांच्या मुलांचे परिवार अशा सर्वांचा समावेश असे. ही कुटुंब व्यवस्था पुरुष प्रधान होती. सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रियांचा उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात. लक्षात ठेवा, लोपामुद्रा, गार्गी आणि मैत्रेयी. परंतु हळूहळू स्त्रियांवरील बंधने वाढत गेली. त्यांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान अधिकाधिक दुय्यम होत गेले. वेद काळातील घरे मातीची किंवा कुडाची असत. गवत कुडाची आजकालच्या शहरातील मुलांना समजणार नाही. कुडाची किंवा गवत वेलीचे जाडसर तट्टे विणून त्याच्यावर शेण माती लिंपून तयार केले. म्हणजे तुरीच्या ज्या असतात पेंड्या, ते तुरीचे झाडं, पेंड्या म्हटल्यापेक्षा तुरीचे झाडं, त्याचा एक कूड केला जातो. त्याला बाशाचे कुंपण केले जाते आणि त्याच्यावर शेण आणि माती लिंपून भिंत केली जाते. त्याला कूड असे म्हणतात. या घराच्या जमिनी शेणा मातीने सारवलेल्या असत. घरासाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरत. आता सहज आपण रूम असे वापरतो. रूम, आपल्या घराला रूम म्हणतो, परंतु मला असं वाटते घर किंवा त्या काळी गृह किंवा शाला हे शब्द वापरले जात. आपल्या घराला, आपण कुठेही राहत असेल तर आपण आपल्या घराला घरच म्हटलं पाहिजे. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होतो. त्यापासून ते विविध पदार्थ बनवत असत. वैदिक वाङ्मयात यव, गोधूम, व्रीही यासारखे शब्द आढळतात. यव म्हणजे सातू, गोधूम म्हणजे गहू आणि व्रीही म्हणजे तांदूळ. आता हे लक्षात ठेवा, यव म्हणजे सातू किंवा बार्ली, गोधूम म्हणजे गहू आणि व्रीही म्हणजे तांदूळ. दूध, दही, लोणी, तूप, मात्र हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते. मध, उडीद, मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थांचाही त्यांच्या आहारात समावेश होत होता. वैदकालीन लोक लोकरी आणि सुती वस्त्रे वापरत. वल्कले म्हणजे झाडाच्या सालीपासून तयार केलेले वस्त्रे. काही शब्दांचे अर्थ आपल्याला आवश्यक ठरतात. वल्कले म्हणजे झाडाच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रे. तसेच प्राण्यांच्या कातड्यांचाही उपयोग वस्त्र म्हणून केला जाई. स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्याचे दागिने वापरत असे. निष्क नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय असावा. बघा, हा प्रश्न बरेचदा येऊन गेलेला आहे की निष्क नावाचा दागिना कोणत्या संस्कृतीत वापरला गेलेला आहे. तर वैदिक संस्कृतीमध्ये याचा वापर लोक करत होते. त्याचा उपयोग वस्तूच्या खरेदी विक्रीसाठी सुद्धा होई. गायन, वादन, नृत्य, सोंगाट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. वीणा, शततंतू, झांजा, शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती. डमरू आणि मृदुंग ही तालवाद्येही ते वापरत. शेती, पशुपालन आणि आर्थिक सामाजिक जीवन आपण बघणार आहोत. वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. अनेक बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जाई. नांगराला लोखंडाचा फाळ बसवत असत. अथर्ववेदामध्ये पिकावर पडणारे कीड, पिकांचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यावरील उपाय यांचाही विचार केलेला आढळतो. खत म्हणून शेणाचा उपयोग केला जाई. वैदिक काळात घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होतं. गायींना विनिमयासाठी उपयोग केला जाई. त्यामुळे गायींना विशेष किंमत होती. इतरांनी गायी चोरून नेऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जाई.
घोडा हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी, त्यामुळे माणसाळून रथाला जोडण्यासाठी वेदकालीन लोक निष्णात होते. वेदकालीन रथाची चाके आऱ्याची होती. भरीव चाकापेक्षा आऱ्याचे चाक वजनाने हलके असते. घोडा जोडलेल्या आऱ्याच्या चाकाचा वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगवान होते. हा वेदकालीन रथ आहे. माहीत आहे का मध्ये तुम्हाला, घोड्याला अश्व असे म्हणतात. एखाद्या इंजिनचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जाते त्याला अश्वशक्ती, हॉर्स पॉवर असे म्हणतात. त्या काळी शेती व पशुपालन यांच्याखेरीज अनेक व्यवसायाचाही विकास झाला होता. व्यावसायिक कारागीर समाजव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते. श्रेणी या नावानेही त्यांना ओळखले जात होते. श्रेणी या नावाने त्यांचे स्वतंत्र संघ होते. या श्रेणींच्या प्रमुखाला श्रेष्ठी असे म्हणत. परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा दर्जा दुय्यम होत गेला. त्या काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते. बघा, 4 वर्ण इथे सांगितले गेलेले आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते. हे वर्ण व्यवसायावरून ठरत. नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या. जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली. आदर्श आयुष्य कसे जगावे यासंबंधी काही कल्पना वेद काळात रूढ झालेल्या होत्या. त्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्यांना 4 आश्रम असे म्हटले जाते. पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचार्याश्रम, गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ. ब्रह्मचार्याश्रम यशस्वी रीतीने पार पडल्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम. या काळात पुरुषांनी कुटुंब आणि समाजासाठी असलेली आपली कर्तव्ये पत्नीच्या साहाय्याने पार पाडावीत अशी अपेक्षा असे. तिसरा आश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम. या टप्प्यावर त्याने घरादाराचा मोहाचा त्याग करून दूर जावे, मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने जगावे. चौथा आश्रम म्हणजे संन्यासाश्रम. या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे, फार काळ एके ठिकाणी राहू नये असा संकेत होता. धर्मकल्पना काय आहे ते वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यासारखे निसर्गातील शक्तींना देवतारूप दिलेले होते. त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत. त्याला आपण हवी असे म्हणत. अजूनही आपण हवन असे म्हणतो त्याला. जे वेदकालीनमध्ये लोक अग्नीमध्ये समिधा टाकत त्यांना हवी असे म्हणत. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ. यज्ञ म्हणजे काय तर अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ. सुरुवातीला यज्ञविधीचे स्वरूप साधे होते. पुढे त्याचे नियम जे आहे ते कठीण झालेले आहे. ते कठीण यज्ञविधी पार पाडणाऱ्या पुरोहितांचे महत्त्वही त्यामुळे वाढत गेले. वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचाही विचार केला होता. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा हे नियमित असणारे सृष्टीचक्र आहे. सृष्टीचक्र आणि त्यांच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी ऋत असे नाव दिलेले आहे. प्राणीमात्राचे जीवन हाही सृष्टीचक्राचाच एक भाग आहे. सृष्टीचक्रात बिघाड झाल्यानंतर संकटे येतात. तसे होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. कोणीही सृष्टीचे नियम मोडू नयेत. असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे असे समजले जाईल. सृष्टीचक्रात बिघाड कशामुळे होऊ शकतो ते होऊ नयेत म्हणून तुम्ही कोणते प्रयत्न कराल. उदाहरणार्थ पाऊस कमी पडला तर पिण्याच्या पाण्याचे नियोजन कसे कराल. आता सृष्टीचक्रात संपूर्ण बिघाड झालेला आहे असे वाटते, कारण की जून महिन्याचा 3रा आठवडा उलटला आहे तरी पावसाची बरेच ठिकाणी काय आहे कमतरता आहे आणि आसाममध्ये पूर येतो आहे. शासन व्यवस्था वेदकाळात प्रत्येक ग्राम वसाहतींना एक प्रमुख असे त्याला ग्रामणी असे म्हणत. हे महत्त्वाचं आहे की ग्रामणी कोणाला म्हणत. वेदकाळात प्रत्येक ग्रामवसाहतीचा एक प्रमुख असे त्याला ग्रामणी असे म्हणत. अनेक ग्रामवसाहतीचा समूह त्याला विश असे म्हणत. हे पण महत्त्वाचे आहे. हे जोड्या लावामध्ये विचारले झालेले आहे की विश, एकीकडे तुम्हाला विश, ग्रामणी, जन हे शब्द देतील आणि पुढे त्याची व्याख्या देतील. विश म्हणजे काय तर ग्रामवसाहतींचा समूह. लक्षात ठेवा, विश म्हणजे काय तर ग्रामवसाहतीचा समूह. ग्रामणी म्हणजे ग्रामवसाहतीचा प्रमुख आणि जन म्हणजे काय तर अनेक विश मिळून तयार होणारे जन.
पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद म्हटले गेले. पुढे आपण महाजनपद हे बघणारच आहोत. जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा म्हटले जाई. प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची काय आहे कर्तव्य होती. राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असत. पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते. कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागदूत असे म्हणत. बघा, भागदूत कोणाला म्हणत हा पण प्रश्न आलेला आहे. तर कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागदूत असे म्हणतात. भाग म्हणजे वाटा. जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा तो काय आहे भागदूत आहे. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विदत किंवा जन अशा 4 संस्था होत्या. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी कोणकोणत्या संस्था होत्या तर सभा, समिती, विदत आणि जन अशा 4 संस्था होत्या. त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी होत. सभा आणि विदत या संस्थांच्या कामात स्त्रियांचाही समावेश होत होता. बघा, स्त्रियांचा उल्लेख जेव्हा येतो तेव्हा ते महत्त्वाचं ठरतं, कारण की सभा आणि विदत या संस्थांच्या वैदिक संस्कृतीमध्ये कोणत्या संस्थांमध्ये स्त्रियांचा समावेश होत असे असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. तर सभा आणि विदत हे लक्षात ठेवा. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तीच्या मंडळास सभा म्हणत, तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीत समिती असे म्हणत. सभा कशाला म्हणत तर ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास सभा म्हणत आणि समिती म्हणजे काय तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीत समिती असे म्हणत. समितीमध्ये लोकांचा सहभाग असे. पुढे वैदिक विचारप्रवाह स्मृती आणि पुराण नावाचे वाङ्मय निर्माण झालेले आहे. स्मृती आणि पुराण नावाचे वाङ्मय निर्माण झालेले आहे. वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेला धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला. प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था याबाबत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते. पुढे पाठात आपण त्याचा परिचय करून घेणार आहोत. नंतर बघूया प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. याच्यामध्ये जैन प्रवाह सांगितलेले आहे, बौद्ध धर्म सांगितलेला आहे, ज्यू धर्म, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म आणि पारशी धर्माचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा, वेदकाळाच्या शेवटी यज्ञविधीला बारीक सारीक तपशिलांना नको एवढे महत्त्व आले. त्या तपशिलामुळे फक्त पुरोहित वर्गालाच महत्त्व आलेले आहे. इतरांना ते मिळवण्याची मोकळीक राहिलेली नाही. वर्णव्यवस्थेचे निर्बंध अत्यंत कडक होत गेलेले आहे. माणसाला कर्तृत्वापेक्षा त्याच्या जन्म आणि वर्णामुळे त्याचं स्थान ठरू लागलेले आहे. त्यामुळे उपनिषदांच्या काळापासून धर्माचा विचार यज्ञविधीपुरताच मर्यादित न ठेवता तो अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते. परंतु उपनिषदातील विचार आत्म्याचे अस्तित्व, आत्म्याचे स्वरूप यावर भर देणारा होता. सर्वसामान्यांना समजायला ते अवघड होते. त्यामुळे विशिष्ट देवतांच्या उपासनेवर भर देणारे भक्तिपंथ निर्माण झाले, जसे की शिवभक्ताचा शैव पंथ आणि विष्णुभक्ताचा वैष्णव पंथ. या देवतांच्या संदर्भात वेगवेगळे पुराणे लिहिली गेलेली आहे. इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल असा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचारप्रवाह निर्माण झाले. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा उन्नतीचा मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य आहे याची जाणीव अनेकांना झाली. त्यातून पुढे नवीन धर्म प्रस्थापित झाले. व्यक्तीच्या उन्नतीसाठी जातीपातीचा भेदभाव महत्त्वाचा नसतो या धर्मांनी ठळकपणे असे मांडलेले आहे. त्यांनी शुद्ध आचरणाचे महत्त्व लोकांना मनावर ठसवले. नवीन विचारांची प्रवर्तकांमध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे कार्य काय आहे विशेष महत्त्वाचे आहे. नवीन विचारांच्या प्रवर्तकांमध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे कार्य विशेष महत्त्वाचे आहे. जैन धर्म आपण बघणार आहोत. जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मापैकी एक महत्त्वाचा धर्म आहे. या धर्मात अहिंसा या तत्वाला महत्त्व देण्यात आलेले आहे. धर्मज्ञान प्रकट करणारे जैन धर्मात तीर्थकर म्हणतात. तीर्थकर कोणाला म्हणतात तर धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात तीर्थकर म्हणतात. जैन परंपरेत सांगितल्याप्रमाणे एकूण 24 तीर्थकर होऊन गेले. जैन धर्मात किती तीर्थकर होऊन गेले? 24 तीर्थकर होऊन गेले. धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात तीर्थकर म्हणतात आणि 24 तीर्थकर होऊन गेले. वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थकर होत. वर्धमान महावीरांची
विषयी माहिती बघणार आहोत आपण. इसवी सन त्यांचा कालखंड जो आहे तो इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 हा त्यांचा कालखंड होता. इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527. आज ज्या राज्याला आपण बिहार नावाने ओळखतो त्या राज्यामध्ये प्राचीन काळी वृज्जी नावाचे एक महाजनपद होते. वृज्जी नावाचे एक महाजनपद होते. त्याची राजधानी होती वैशाली. वृज्जीची महाजनपद होते. त्याची राजधानी कोणती होती तर वैशाली. वैशाली नगराचा एक भाग असलेल्या कुंडग्राम येथील वर्धमान महावीरांचा जन्म झाला. वर्धमान महावीरांचा जन्म कुठे झाला? कुंडग्राम या ठिकाणी. वृज्जी या ठिकाणी वैशालीचा भाग असलेला कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला. त्यांच्या पित्याचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला होते. वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरदाराचा त्याग केला. 12.5 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. किती वर्ष तपश्चर्या केली त्यांनी? 12.5 वर्ष तपश्चर्या केली. हे ज्ञान केवल म्हणजे विशुद्ध स्वरूपाचे होते, म्हणून त्यांना केवली असे म्हटले जाते. शरीराला सुखकर वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर काही परिणाम होऊ न देणे म्हणजे विकारांना विजय मिळवणे होय. असा विजय मिळवला म्हणजे त्यांना जिंकणारा असे म्हटले जाऊ लागले. जिन या शब्दापासून जैन हा शब्द तयार झालेला आहे. विकारांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणून वर्धमान यांना महावीर असे म्हटले जाते. ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे 30 वर्षे उपदेश केला. लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीर यांनी अर्धमागधी लोकभाषेतून लोकांना संवाद साध. वर्धमान महावीरांनी कोणत्या भाषेचा आधार घेतलेला आहे तर अर्धमागधी या लोकभाषेतून लोकांशी त्यांचा धर्म समजावून सांगण्यासाठी संवाद केलेला आहे. त्यांनी सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावर भर देणारा होता. शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहावृत्ते आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहे. त्यांनी केलेले मार्गदर्शन हे कशामध्ये त्यांचे मार्गदर्शन ही सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहे. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या ज्या सभा होत त्यांना समवत्सरण असे म्हणत. लोकांना उपदेश करण्यासाठी जैन धर्मामध्ये समवत्सरण कशाला म्हणत तर लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या ज्या सभा होत त्यांना समवत्सरण असे म्हणत. अर्धमागधी भाषेमध्ये असत. हे समवत्सरण समतेवर आधारलेले असत. या समवस्त्रांमध्ये सर्व वर्णातील लोकांना प्रवेश असते. पंचमहावृत्त म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळावयाचे नियम. त्यामध्ये सांगितलेले अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य ही काय आहे तर पंचमहाव्रते आहे. अहिंसा म्हणजे काय? कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्यांची हिंसा होईल असे वागू नये. सत्य, प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी. अस्तेय म्हणजे चोरी. दुसऱ्यांच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी न करणे म्हणजे अस्तेय. अपरिग्रह म्हणजे मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो असा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह. ब्रह्मचर्य म्हणजे काय? शरीराला सुखकर वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य. त्रिरत्ने म्हणजेच काय? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र ही काय आहे? ती त्रिरत्ने आहेत. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र ही काय आहे? 3 तत्वे आहे. सम्यक याचा अर्थ काय होतो? संतुलित असा होतो. सम्यकचा अर्थ काय होतो तर संतुलित असा होतो. सम्यक दर्शन, तीर्थंकरांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे. सम्यक ज्ञान म्हणजे काय? तीर्थंकरांच्या उपदेशांचा आणि तत्वांचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणे. सम्यक चरित्र म्हणजे काय? पंचमहाव्रतांचे काटेकोर आचरण करणे. त्यामुळे तुमचे चरित्र शुद्ध होऊ शकते, संतुलित होऊ शकते असा त्याचा अर्थ होतो. उपदेशाचे सार, महावीरांच्या उपदेशातील अनेकांतवाद म्हटला जाणारा सिद्धांत सत्याच्या शोधासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. अनेकांत या शब्दातील अंत या शब्दाचा पैलू असा अर्थ आहे. सत्याचा शोध घेताना विषयाचा केवळ एखाद दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास सत्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून त्या
विषयाच्या अनेक पैलूकडे लक्ष देणे आवश्यक असते, असे या सिद्धांतात मानण्यात आलेले आहे. या सिद्धांतामुळे समाजामध्ये स्वतःच्या मतांविषयी दुराग्रह धरण्याची वृत्ती राहत नाही, इतरांच्या मतांविषयी सहिष्णुता निर्माण होते. मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून आहे, अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती. स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचे मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झाले होते. मात्र वर्धमान महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला. सर्व प्राणीमात्रावर प्रेम करा, मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या, जगू द्या आणि जगा, असा उपदेश त्यांनी केला. बौद्ध धर्माचा प्रचार भारतात आणि भारताबाहेर अनेक देशांमध्ये झालेला आपण आढळतो. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते तर गौतम बुद्ध. गौतम बुद्धाचा कालखंड जो आहे इसवी पूर्व 563 तर इसवी पूर्व 483 हा आहे. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. त्यांचे पित्याचे नाव शुद्धोधन आणि मातेचे नाव काय होते तर मायादेवी होते. गौतम बुद्धाचे मूळ नाव जे आहे ते सिद्धार्थ होते. त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले जाते. मानवी जीवनात दुःख का आहे हा प्रश्न त्यांना पडला. त्याची उत्तरे शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते. त्यावेळी त्यांना बोध प्राप्त झालेला आहे. बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान. त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधिवृक्ष असे म्हणतात. तसेच उरुवेला या स्थानाला बोधगया असे म्हणतात. बिहारमधील उरुवेला स्थानाला बोधगया असे म्हणतात. हा तो बोधिवृक्ष आहे. त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन कुठे दिलेले आहे तर वाराणसीजवळ सारनाथ येथे दिलेले आहे. या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला त्याला धम्म असे म्हटले जाते. या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला धम्मचक्कपवर्तन असे म्हटले जाते. त्यांनी उपदेश करण्यासाठी जी भाषेचा आधार घेतलेला आहे तो पाली भाषेत केलेला आहे. संस्कृतमध्ये त्याला धम्मचक्र प्रवर्तन असे म्हटले जाते. नंतरच्या काळामध्ये त्यांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्षे चारिका केलेली आहे. वर्धमान महावीरांनी 30 वर्षे तर गौतम बुद्धांनी काय केलेले आहे 45 वर्ष चारिका केली आहे. चारिका म्हणजे पायी फिरणे. त्यांनी आपला उद्देश पाली या लोकभाषेत केलेला आहे. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात. त्यांनी सांगितलेले धम्माचे सार पुढील प्रमाणे. आर्य सत्य. मानवी जीवनातील सर्व व्यवहारांचा मुळाशी 4 सत्य आहेत. त्यांना आर्य सत्य म्हटले जाते. दुःख. मानवी जीवनात दुःख असते. दुसरं आर्य सत्य आहे दुःखाचे कारण. दुःखाला कारण असते. तिसरं आर्य सत्य आहे दुःखाचे निवारण, दुःख दूर करता येते. आणि चौथं आर्य सत्य आहे प्रतिपद. प्रतिपद म्हणजे मार्ग. हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हणतात. पंचशील बघूया. गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितलेले आहे. त्या नियमांनाच पंचशील असे म्हणतात. प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे, चोरी करण्यापासून दूर राहणे, अनैतिक आचरणापासून दूर राहणे, असत्य बोलण्यापासून दूर राहणे, मादक पदार्थाच्या सेवनापासून दूर राहणे. बौद्ध संघ. आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जाते. बुद्धाप्रमाणे भिक्खूही चारिका करून लोकांचा धम्माचा उपदेश करत असतात. स्त्रियांना स्वतंत्र संघ होत त्यांना भिक्खूंनी असे म्हटले जाते. पुरुषांना भिक्खू आणि महिलांना भिक्खुनी असे म्हणतात. बौद्ध धर्मात सर्व वर्णातील व जातीमधील लोकांचा प्रवेश होता. अष्टांगिक मार्ग बघूया आपण. सम्यक दृष्टी. 4 आर्य सत्यांचे ज्ञान होय. सम्यक संकल्प म्हणजे हिंसा वगैरे तत्वांचा त्याग होय. सम्यक वाचा म्हणजे असत्य, चहाडी, कठोरता आणि निरर्थक बडबड न करणे. सम्यक कर्मांत म्हणजे प्राण्यांची हत्या, चोरी आणि स्वैराचार यापासून दूर राहणे. सम्यक आजीव म्हणजे उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करणे. सम्यक व्यायाम म्हणजे प्रयत्न करणे होय. वाईट कर्मे उत्पन्न होऊ नये, उत्पन्न झालेली असल्यास त्यांचा त्याग करावा. चांगली कर्म उत्पन्न व्हावीत, तसेच उत्पन्न झाली असल्यास ती नष्ट होऊ नये यासाठी प्रयत्न करणे. सम्यक स्मृती म्हणजे काय तर मन एकाग्र करून लोभ वगैरे विकारांना दूर करणे आणि आपले चित्त वगैरेंना योग्य रीतीने समजून घेणे.
सम्यक समाधी म्हणजे काय? चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणे. उपदेशाचे सार. गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केलेली आहे. वर्ण वगैरेच्या आधारे मानली जाणारी विषमता नाकारली. जन्माने कोणी श्रेष्ठ व कनिष्ठ ठरत नाही, तर आचरणावरून श्रेष्ठ कनिष्ठ ठरते. छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते, हे त्याचे वचन विख्यात आहे. त्यांचे वचन विख्यात आहे. ते स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांविषयी त्यांचे चिंतन दर्शवते. त्यांनी पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार दिलेला आहे. यज्ञासारख्या कर्मकांडाला विरोध केलेला आहे. त्यांनी उपदेशलेली प्रज्ञाशील इत्यादी मूल्ये मानवाचे कल्याण साधणारी आहेत. सर्व प्राणिमात्रांविषयी करुणा ही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य आहे. गौतम बुद्धांनी उपदेशलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे, तर सर्व मानवजातीला आजही मार्गदर्शक ठरते. लोकायत आणि चार्वाक या नावाने ओळखला जाणारे प्राचीन काळातील विचारप्रवाहही महत्त्वाचा आहे. त्यांचा भर स्वतंत्र विचारांना होता. त्यांनी काय केले? वेदांचे प्रामाण्य नाकारले. प्राचीन काळात भारतीय भूमीत नवनवीन धार्मिक विचारांचे स्रोत निर्माण होत राहिले. कालांतराने ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम, पारशी धर्म भारतीय समाजामध्ये रुजले. ज्यू धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या ते 3ऱ्या शतकात केरळमधील कोची येथे आले असावेत. ज्यू धर्माला यहुदी धर्म असे सुद्धा म्हटले जाते. देव एकच आहे असे ज्यू धर्मीय मानतात. ज्यू धर्माच्या शिकवण्यात न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे. त्यांच्या धर्मस्थळाला सिनगॉग असे म्हणतात. ज्यू धर्माच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात? तर सिनेगॉग असे म्हणतात. ख्रिश्चन धर्म बघणार आहोत. ख्रिश्चन धर्माची स्थापना ही येशू ख्रिस्तांनी केलेली आहे. तो जगभरात पसरलेला आहे. येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यापैकी एक असणारे सेंट थॉमस हे इसवी सनाच्या 1ल्या शतकात केरळमध्ये आले. त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर येथे सन 52 मध्ये चर्चची स्थापना केली. सेंट थॉमस हे काय आहे? इसवी सनाच्या 1ल्या शतकात केरळमध्ये आले. त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर येथे इसवी सनाच्या 52 मध्ये चर्चची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव एकच आहे. तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्वशक्तिमान आहे. येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानवजातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते असे मानले जाते. आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी आहोत. आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे. अगदी शत्रूंवर देखील चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्माने सांगितलेले आहे. बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे. बायबल हा काय आहे? ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे. ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला चर्च असे म्हणतात. या धर्मात केलेले इस्लाम धर्म. इस्लाम हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे. अल्लाह एक असून मुहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहेत. ईश्वराचा संदेश पैगंबरामार्फत पवित्र कुराण या धर्मग्रंथातून प्रकट झालेला आहे. इस्लाम शब्दाचा अर्थ शांती असा होतो. या शब्दांचा अर्थ अल्लाहला शरण जाणे असा होतो. सर्व काळी आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे. तो सर्वशक्तिमान आहे, परम दयाळू आहे असे इस्लाममध्ये सांगितलेले आहे. मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाहची उपासना करणे आहे असे मानलेले आहे. मनुष्याने आयुष्यात कसे वागावे याचे मार्गदर्शन कुराण या धर्मग्रंथात सांगितलेले आहे. भारत आणि अरबस्तान यामध्ये फार प्राचीन काळामध्ये व्यापारी संबंध होते. अरबस्तानातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यावरील बंदरांना भेट देत असे. इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये अरबस्तानात इस्लामचा प्रसार झाला. त्याच शतकात अरबी व्यापाऱ्यांमध्ये भारतामध्ये सुद्धा इस्लामचे आगमन झाले. इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळाला मशीद असे म्हणतात. त्यांच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात? तर मशीद असे म्हणतात. पारशी धर्म. पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळात संबंध होते. पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाला काय अवेस्ता असे म्हणतात. ऋग्वेद आणि अवेस्ता यांच्यामधील भाषेमध्ये साम्य आहे. बघा, ऋग्वेद आणि अवेस्ता कोणत्या धर्माचे ग्रंथ आहे? तर पारशी धर्माचा तो काय आहे? पवित्र ग्रंथ आहे. पारशी लोक इराणच्या पार्स आणि फार्स नावाच्या प्रांतातून भारतात आले, म्हणून त्यांना पारशी या नावाने ओळखले जाते.
ते प्रथम गुजरातमध्ये आले. ते इसवी सनाच्या 8व्या शतकात आले असावेत असे काहींचे मत आहे. झरथुष्ट्र हे पारशी धर्माचे संस्थापक होते. झरथुष्ट्र हे पारशी धर्माचे संस्थापक होते. मजदू या नावाने त्यांच्या देवतेचा उल्लेख केला जातो. पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या दोन तत्वांना अत्यंत महत्त्व आहे. त्यांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो. त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात. पारशी धर्मातील देवळांना काय म्हणतात तर अग्यारी असे म्हणतात. उत्तम विचार, उत्तम वाणी, उत्तम कृती ही 3 प्रमुख आचारतत्वे पारशी विचारसरणीचा काय आहे आधार आहे. हे अग्यारी आहेत. पारशी धर्माच्या देवळांना अग्यारी असे म्हणतात. तर ही प्रकरणे आपण बघितलेली आहे. त्यांचं नीट नोट्स काढा. फिट राहा, तंदुरुस्त राहा, अभ्यास करा. यश तुमच्याच हातात आहे. धन्यवाद.